मित्र, काळजी केल्याने किंवा चिंता केल्याने प्रश्न मिटत नसतात, तर प्रश्नांची तीव्रता अधिक वाढत असते. त्यामुळे चिंता सोडून देऊन चिंतन करून योग्य मार्ग काढून पुढे जाणं हाच एक मार्ग असतो. बऱ्याच जणांचे फोन आहेत की माझ्या मुलाचं नीट परीक्षेमध्ये कसं होईल, माझ्या मुलीचं नीट परीक्षेमध्ये कसं होईल. काळजी लागली, झोप येत नाही, चिंता वाटते, जेवण जात नाही, आणि यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न वाढतो. मित्र, तुम्ही टेन्शनमध्ये राहाल, तुम्ही परेशान राहाल, तुम्ही घरामध्ये चिडचिड कराल, तर त्याचा घरातलं वातावरण सकारात्मक होण्याऐवजी नकारात्मक होत असतं. मुलीवर तुमच्या ताण येत असतो. हे असं करतायत तर माझं कसं होईल. म्हणजे अगोदरच त्यांना अभ्यासाचा खूप अभ्यास करावं लागतं, कारण एखाद्या अवयवाचा अधिक वापर करण्यामुळं ताण येतो. आपले डोळे हे काही रात्रंदिवस वाचत बसण्यासाठी नाहीत. लक्षात, निसर्गाने यासाठी डोळे तयार केलेत का? त्यांना माहित होतं का निसर्गाला? नाही. त्यांना अगोदरच ह्या झोप कमी असणं मुलांना, त्यामुळं ज्या रात्रंदिवस खाली मान घालून वाकून बसणं, यामुळे त्यांना अगोदरच ताण येत असतो. त्यामुळे तुम्ही त्याच्या ताणामध्ये प्लस करू नका, तर तुम्ही आनंदात राहा, फ्रेश राहा, अतिशय गरजेचे आहे. आणि आयुष्यात एक लक्षात ठेवा, चिडचिड केल्यानं, संताप केल्यानं, काळजी केल्यानं, दुःख व्यक्त केल्यानं, कसं होईल की म्हणत भीती बाळगल्यानं जगामध्ये जर प्रश्न सुटले असते तर अशांच्या जीवनामध्ये प्रश्न अधिक नसले असते. कारण जी चिंता, काळजी, परेशान राहतात त्यांच्या जीवनात अधिक प्रश्न असतात. आणि जीवनामध्ये यशाचा एकच मार्ग नसतो, सन्मानाचा एकच मार्ग नसतो. यशाचे, सन्मानाचे, प्रगतीचे अनेक मार्ग असतात. जेव्हा माणसाला अन्य मार्ग दिसत नाहीत तेव्हा तो परेशान राहतो, अस्वस्थ राहतो, अगतिक राहतो. जेव्हा यशाचे, सन्मानाचे अनेक मार्ग त्याच्यासमोर असतात, तो बिनधास्त असतो. त्यामुळे तुम्हाला एकच एक मार्ग जो दिसतो आहे, डॉक्टर किंवा इंजिनियर, जगामध्ये एकच एक मार्ग नाही, यशाचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही त्यामुळे पर्यायाचा शोध घ्या. तुमच्या मुलामध्ये असणारी क्षमता, तुमच्या मुलामध्ये असणारं कौशल्य, त्याचा कशामध्ये रस आहे, कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचाही शोध घ्या. तुम्ही त्याच्यावर लादलेलं आहे का, याचाही शोध घ्या. लादलेल्या गोष्टीमध्ये फारसं यश मिळत नाही. त्यामुळं, आणि लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीला एक जागा मर्यादित असतात. जागा मर्यादित आहेत, मुलांची संख्या खूप आहे. काही जणांना तर त्या जागा मिळणारच नाहीत. हे सत्य स्वीकारा तुम्ही. आणि हे सत्य स्वीकारलं म्हणजे बऱ्याचदा परेशानी कमी होते, चिंता कमी होते. त्यामुळे सगळ्यांना जागा मिळणार नाहीत. परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे आणि जागेचं प्रमाण अल्प आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली म्हणजे अनेकांना या पदापासून, डॉक्टर किंवा इंजिनियर साठी जो काही कोर्स आहे, जी काही परीक्षा आहे, जी परीक्षा नीट परीक्षा आहे, या नीट परीक्षेमध्ये सगळे यशस्वी होणार नाहीत. हे सत्य आपण एकदा स्वीकारलं पाहिजे. त्यामुळं तुमच्याच जीवनात हे दुःख आहे असं नाही. तुम्हालाच डॉक्टरचा आई, डॉक्टरचे वडील होण्याचं जे तुमचं स्वप्न आहे, ते असं लाखो लोकांचं आहे. ते लाखो लोकांमध्ये काहीच प्रमाणामध्ये लोकांना ते यश मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर नसणाऱ्या सर्व पालकांनी काही चिंता करत बसायचं आहे का? सर्वांचेच पाल्य मुलं मुली डॉक्टर आहेत का? आणि सगळेच डॉक्टर झाले तर इतर वेगवेगळ्या क्षेत्रात लागणारे माणसं कुठून आणायचे मग? ठीक आहे, समजा सगळेच डॉक्टर झाले, या जगाला कलेक्टर लागणार नाहीत का? तहसीलदार लागणार नाहीत का? प्रोफेसर लागणार नाहीत का? व्यापारी लागणार नाहीत का? उद्योजक लागणार नाहीत का? वेगवेगळे व्यावसायिक लागणार नाहीत का? आणि वेगवेगळ्या लाखो स्वरूपाची पदं आहेत.
ते लागणार नाहीत का? समाजाची नीड लक्षात घ्या तुम्ही की प्रचंड प्रमाणात आहे. जगातली एकही गरज आपण भागवू शकलो तर आपल्याला पैसा आणि सन्मान मिळू शकतो. त्यामुळं केवळ डॉक्टर झाल्यानेच पैसा आणि सन्मान मिळतो या भ्रमातून आपण बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. आणि याला प्रतिष्ठेचा विषय बनवू नका. लक्षात आलं का? तर प्रत्येक काही जण पालकांचं असं म्हणणं आहे की जर समजा माझा मुलगा डॉक्टर झाला नाही किंवा माझी मुलगी डॉक्टर झाली नाही तर माझी काही शान राहणार नाही. तुमच्या गावात किती डॉक्टर आहेत आणि एकूण लोकसंख्या किती आहे याचा विचार करा. तर तुम्हाला 1% सुद्धा लोकांचे मुलं डॉक्टर नाही आहेत, मुली डॉक्टर नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. काही गावामध्ये 1-2 मुलं मुली जर वगळल्या तर काहीच नाही. लाखो वर्षाचा इतिहास आहे. याचा अर्थ असा नाही की डॉक्टर इंजिनियर झालं म्हणजेच आयुष्य सफल झालं आणि नाही झालं म्हणजे काहीच नाही. असं हे जे विचार करण्याची जी पद्धत आहे ती मुळात एकेरी, एकांगी आणि अवास्तववादी विचार करण्याची पद्धत आहे. तर सम्यक विचार करणं अतिशय गरजेचं आहे. तर ते मी तुम्हाला सांगत होतो की जगामध्ये सन्मानाचे आणि यशाचे, समृद्धीचे शेकडो मार्ग आहेत. याचा अभ्यास आपण करत नाही, त्यामुळे हे सगळं परेशान आहे. बरं, तुम्ही जे डॉक्टर आणि इंजिनियर झाले त्यांच्या आईवडिलांना विचारा जाऊन, ते आनंदी आहेत का, सुखी आहेत का, समाधान आहेत का, प्रसन्न आहेत का? असं काही नाही आहे. सगळेच तसं असतील असं नाही. तेच प्रसन्नता, आनंद आणि समाधानी मानण्यावर सुद्धा असतं. तर मी सांगत होतो तुम्ही पर्यायाचा शोध ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या गावाला जायचा एक मार्ग बंद झाला म्हणजे सगळेच मार्ग बंद होतात असं नाही. त्या गावाला जाण्याचा अन्य पर्याय काय आहे याची तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. जगाला एकच पद लागत नाही, ही गोष्ट जसं आवश्यक आहे तसंच तुम्ही हा पण विचार केला पाहिजे तुमच्या मुलांनी, तुमच्या मुलींनी त्यांच्या क्षमता, त्यांचं कौशल्य, त्यांचं शहाणपण याचा जे काही वापर करायचा होता ते आता केलेला आहे. आता परीक्षेला फक्त समोर जायचं आहे. आता त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन द्या आणि त्यांना धीर द्या आणि काळजी करू नको हे सांगा. फ्रेश राहा तुम्ही, त्यांना फ्रेश करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही योगदान द्यायचं होतं ते तुम्ही दिलेलं आहे. तुम्हाला जे काही कष्ट करून जे पैसा तुम्ही दिलेला आहे त्यासाठी तुम्ही त्याला जे काही सुविधा उपलब्ध करून द्यायचे होते ते दिलेले आहेत. तुमच्या हातात होतं ते तुम्ही केलेलं आहे, त्याच्या हातात होतं त्यानं केलेलं आहे. त्यामुळे जे हातात होतं ते केलं, जे हातात नाही त्याचा विचार करणं माणसाला हताश करत असतं. जे आता हातात नाही काहीच, जे हातात नाही त्याचा विचार करत बसण्यामुळे माणूस हताश, उदास, निराश होतो. हातात आहे आपल्या जितकं ते करत जाणं आणि त्याच्यामध्ये समाधान मानणं हा सुखी जीवनाचं सूत्र आहे. आणि काही तुम्हाला असं वाटत असेल की जितका वेळ तुम्ही द्यायला पाहिजे होता किंवा जे काही योगदान द्यायला पाहिजे होतं आपण देऊ शकलो नाही, ती वेळ गेलेली आहे आता. किंवा ज्या मुलांनी तुमच्या ज्या क्षमतांचा, त्याच्या कौशल्यांचा, त्याच्या शहाणपणाचा वापर करायला होता तो केला नाही, हे आता वेळ विचार करत बसण्याची नाही. कारण भूतकाळाला परत आणता येत नसते. तर वर्तमानामध्ये जे काही करणं शक्य आहे ते करणं आणि भविष्यामध्ये काय करता येईल याचा विचार करणं हाच आपल्या समोरचा एक पर्याय असतो. त्यामुळं आता त्यानं हे केलं नाही, त्यानं ते केलं नाही, असं करायला पाहिजे होतं, त्यातून असं जर बोलत राहिलात तुम्ही त्याच्यातून अधिक परेशानी वाढते, अधिक समस्या वाढतात, अधिक घरात ताणतणाव वाढू शकतात. त्यामुळं या बाबीपासून स्वतःला दूर ठेवा. तुमच्या मुलाला, मुलीला सांगा, बेटा तुला जे काही शक्य होतं तू केलेलं आहेस. तुझे प्रामाणिकपणे तुझ्या क्षमतांचा, कौशल्याचा, शहाणपणाचा वापर करून तू अभ्यास केलेला आहेस. तू जे काही द्यायचं होतं ते दिलेलं आहेस. आता त्याची काळजी काही करू नकोस.
हं? तर तू आता फक्त परीक्षेला जा, समाधानानं जा. तू डोक्यावर प्रेशर ठेवू नको आणि शांत मनाने ज्या प्रश्नांची उत्तरे येतील त्या प्रश्नांची उत्तरं तू सोडव. काळजी करून, चिंता करून, अस्वस्थ होऊन, परेशान झाल्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो, कार्य करण्याच्या गतीवर परिणाम होतो. एवढंच नव्हे तर आपलं जे अचूकतेवर परिणाम होतो, अचूक उत्तर येण्याच्यावर परिणाम होतो. ताणातून बरेच विस्मरणे होत असते. त्यामुळं आता ताण न घेता प्रसन्न मनानं, शांत मनानं एक थोडासा प्राणायाम करा, थोडं ध्यान करा, शांत मनानं परीक्षेला जा आणि परीक्षेमध्ये जे उत्तरं येतात ते उत्तरं द्या. माझ्या तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा आहे. आणि ज्यांना यावेळी शक्य झालं नसतं पुढच्या वेळेस होऊ शकते, हाही विचार करा. किंवा हाच एक ट्रेड आहे असं नाही, हाच एक कोर्स आहे असं नाही, हीच एक पदवी आहे असं नाही, तर अन्य काही पदवी आहेत, त्याचाही पर्यायाचा विचार करा. त्यामध्ये सुद्धा टॉपवर राहता येते. रामदेव बाबा डॉक्टर नाही आहेत, तर डॉक्टरांचे बाप झालेले आहेत. अनेक डॉक्टर त्यांच्या हाताखाली काम करतात. आयुर्वेदाला त्यांनी या जगात प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे, योगाला जगात प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. तर त्याने कुठल्या विद्यापीठात न शिकलेल्या व्यक्तीने आज विद्यापीठ निर्माण केलेलं आहे रामदेव बाबांनी. म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की तुमच्यामध्ये सातत्य आणि कष्ट करण्याची तयारी पुन्हा असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमचं एक नवं विश्व तुम्ही तयार करू शकता. जगाने अनेकदा दाखवून दिलेलं आहे. सचिन तेंडुलकर शिक्षणामध्ये यशस्वी ठरू शकले नाहीत, पण क्रिकेटमध्ये यशस्वी झाले, मग खासदार झाले, त्यांना भारतरत्न मिळाला. लक्षात आलं? म्हणजे शिक्षणात फेल ठरला म्हणजे आयुष्य फेल ठरलं का त्यांचं? आणि शिक्षणामध्ये फारसं शिक्षण नसणारे माणसं आज उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, अनेक व्यावसायिक आहेत. त्यांनी आपलं यशस्वी करिअर केलेलं आहे. राजकारणामध्ये अनेक लोक आहेत की जे फारसं शिकलेले नाहीत पण आज सर्वांना फिरवतात. लक्षात आलं? म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये सकारात्मकता लक्षात ठेवा. सकारात्मक. आता काय करता येते, आता मागे काय करू शकलो नाही याचा विचार सोडून देऊन आता आपण काय करता येऊ शकते यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही चुका उणिवा जे काही राहिलं त्यावर फोकस करू नका. ते कारण मी तुम्हाला परत सांगतो की भूतकाळ परत आणता येत नसतो. आणि सगळंच काय, आणि अजून एक काही जणांचा एक सवय असते की सगळंच काही मनासारखं व्हायला पाहिजे. सगळंच आपल्या मनासारखं होत नाही, कोणाच्याही मनासारखं होत नाही. लक्षात ठेवा. तर सगळंच आपल्या मनासारखं होत नाही. जे काही मनासारखं घडतं असं तुम्हाला वाटलंय त्यात आनंद माना. जे काही घडत नाही ते पुन्हा आपल्या कृतीचा, उक्तीचा, शहाणपणाचा वापर करून त्या प्रत्यक्षात कसं आणता येईल याचा विचार करा. आणि मुलगा म्हणजे काही मार्क घेण्याची मशीन नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते काही पैसा देणारी मशीन नाही, काही सन्मान मिळवून देणारी मशीन नाही. तर त्याच्या परीनं तो प्रत्येक माणूस त्याच्या इंटरेस्टनुसार, त्याच्या आवडीनिवडीनुसार तो आपलं जीवन जगत असतो आणि त्याला तशा पद्धतीनं जीवन जगू द्या, हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्याच्या आधारावर तुमचा सन्मान, तुमचा पैसा मिळवण्याचा तुमचा जो विचार आहे तो पहिल्यांदा सोडून द्या. आणि मुलांना ज्या पद्धतीनं पुढं जाता येईल, त्याला ज्या क्षेत्रात तो फुलू इच्छितोय, ज्या क्षेत्रात तो जाऊ इच्छितोय, ज्या क्षेत्रात स्वतःचं करिअर करू इच्छितोय, त्यासाठी तुमच्या शुभेच्छा द्या, त्याला सहकार्य करा. आणि तुमचं आईवडील म्हणून जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडा. अपेक्षांच्या ओझ्याखाली, तुमच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली, तुमच्या इच्छाच्या ओझ्याखाली त्या बालकांना कोमेजून तर जात नाहीत ना याचा विचार करा. कारण इतकंही दबाव, इतकाही प्रेशर, इतक्याही अपेक्षांचं ओझं लादू नका. एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतोय. आणि शेवटी पैसा, पद यापेक्षा आपली मुलगी महत्त्वाची आहे, यावर अधिक लक्ष द्या. आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगण्यामागचा हेतू एवढाच होता की जीवनामध्ये नाते महत्त्वाचं आहे, पैसा हा दुय्यम समजा.
आणि त्या नात्यानं आपल्याला काहीतरी द्यावं ही अपेक्षा करत बसण्यापेक्षा त्याला आपल्याला जे काही देता येईल तेवढाच देण्याचा विचार करून पुढं वाटचाल करा. माझ्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत. सर्व नीट एक्झामला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. पालकांना शुभेच्छा आहेत. पालकांनी शांत मनानं मुलांना हाताळा, कारण त्यांच्यावर ताणतणाव असतो. तुम्ही अनावश्यक जास्त त्यांना काही बोलू नका, अनावश्यक काही सांगू नका, कारण अनावश्यक बोलण्यामध्ये ते चिडचिडतील, संतापतील आणि त्याच्यातून अजून फिसकून बसेल. तर हे सगळं होणार नाही याची काळजी घ्या. त्याच्या कलाकलानं घ्या आणि परीक्षेसाठी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला शुभेच्छा. धन्यवाद.